नमस्कार सगळ्यांना। तर आजची आपली रेसिपी आहे खोबऱ्याच्या वड्या मी बनवते आणि ते पण आता 15 ऑगस्ट आहे ना, त्याकरता मी तिरंगा मिठाई बनवते। तर त्या मिठाई बनवायला आपण सुरुवात करूया। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। गॅस पेटवायच्या आधी मी त्याच्यामध्ये एक तूप घालून घेते, 2 चमचे, कारण ही स्टीलची आहे। आणि याच्यामध्ये मी 2 कप दूध घेतलेलं आहे। 2 कप मी तुम्हाला दाखवते कोणते ते। हा बघा, हे 2 कप 125 ml चा एक हा कप आहे। ते 2 कप मी घेतलेत। त्याच्याच मी मापाने सर्व घेतले, खोबरं वगैरे। तर आता चांगले गरम करून घेऊया। दूध आपल्याला शिजता लागेल, आणखी लागलं तर टाकायचं हळूहळू दूध त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये साखर पण घालून घेते। साखर आपली विरघळून घेऊया। तर हे बघा, दूध आपलं झालेलं छान गरम, साखर पण यात विरघळलेली आहे। तर आता हे 2 कप मी डेसिकेटेड खोबरं घालते। त्याच कपाने हे मी मोजून घेतलं, ह्या कपाने। आता पटापट असं फिरवून घेऊया याच्यामध्ये। कोकोनट आणलं, पुन्हा त्याची मिठाई पण आपण दाखवू ओल्या नारळापासून। खोबरं शिजवून घेऊया चांगलं। बघा, खोबरं छान शिजतंय आपलं, छान शिजत आले। आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं दूध घालते। खोबरं चांगलं शिजलं पाहिजे। छान शिजवून घेऊया आपण। तर पहा, इथे आपलं दूध कमी झालं। आता हे पूर्ण आटायच्या आतमध्ये आपण दूध पावडर घालूया ह्याच्यामध्ये। ही पण मी 2 कपच घेतलेले आहे। ते 125 ml चा जो कप आहे, या कपाने। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर पण घालून घेते। आता मिक्स करून घेऊया याला। वाटल्यास आपण दूध लागलं तर घालूया, पण वाटत नाही शक्यता, बघूया आता। साईडचं पण असं काढून घ्यायचं, छान आहे। आता पटापट करायला पाहिजे आपल्याला, असं फिरवून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे सगळं। करून घेऊया हे छान। थोडंच राहिलं आहे आता। तर आता ह्याच्यामध्ये ना अजून आपण 1 चमचा तूप घालूया। लवकर ते गोळा होईल आणि घट्ट पण होईल। हे बघा, थोडंच राहिलं आता। तर आता मी ह्याची वेगळी काढून घेते, मला दाखवते मी। तर हे बघा, आपले दोन्ही कलर मिक्स करून झालेले आहेत आणि हा आपला पांढरा भाग। तर आता सुरुवात करूया। तर मी ना इथे हा एक डबा आहे माझ्याकडे, त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ग्रीन कलर आहे ना, तो घालूया। डबा तेवढा मोठा आहे, पण तेवढाच करायची काही गरज नाही। तुम्हाला केवढी जाडी पाहिजे ह्याची त्याप्रमाणे करा। ह्याला बघा, हा ग्रीन कलर आपला ह्याला ठेवून झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे व्हाईट पण मी ह्याच्यावर टाकलेली आहे। ती ओलसर आणि चिकट आहे ना, म्हणून प्लास्टिकला पण ती चिटकायला लागली। तर ह्याच्यामध्ये बरोबर झाली आहे। अशा प्रकारे आपण हे ऑरेंज पण घालून घेऊया ह्याच्यामध्ये। त्याला कोपऱ्यात लावून घ्यायची अशी, ते व्यवस्थित स्प्रेड होईल।
हळूच हे बघा आपली झालेली आहे पूर्ण. तर आता याला काय करूया आपण, फक्त आकार देऊन ठेवूया असा कापलेला. नंतर मग याच्या सहज अशा मग वड्या निघतील. आता ह्याच्यावर मी बदामाचे काप घालते. त्याच्यामध्ये जरा आपण पिस्त्याचे काप पण घालूया. जराशी त्रिकोणी वडी कापली तर त्याच्या दोन्ही बाजूनी आपल्याला पिस्त्याचे काप दिसतील. तर आता याला थोडंसं आपण स्पॅच्युलाने असं दाबून घेऊया, म्हणजे ती वडी कापताना निघणार नाही. तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया एक अर्धा तास किंवा 1 तास. म्हणजे मी झाकण लावून घेते याला. तर आता नंतर बघूया. ही पहा आपली इथे खोबऱ्याची वडी बर्फी. हे बघा मी इथे डिमोल्ड करून घेतलेली आहे आणि मगाशी याला मी अगोदरच हे करून घेतलं होतं. आता थोडंसं चाकूने आपण याला वेगवेगळ्या करूया. सुरी एकदम खालपर्यंत घालून पाहिजे. हे बघा आता मला ह्याच्या आता अजून एक ट्रायंगल शेपमध्ये कटिंग करायची आहे. आपला तो कलर दिसला पाहिजे ना, तिरंगा. बघा तर आता मी प्लेटिंग करून घेते. तर बघा इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. तर आपली ही खोबऱ्याची वडी मिठाई आता आपण एक तोडून बघूया कशी झाली. वा वा, खूप मऊ बर्फीच झाली. हे बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.